साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी समाजसेवक दिलीप यादव यांची आज बहुमताने नियुक्ती करण्यात आली। ही नियुक्ती करत असताना समाजामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। आज या निवडप्रसंगी ज्येष्ठ नेते रमेश सम्मुखराव, ज्येष्ठ समाजसेवक रमेश दोडके, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर राजपंके, रवी शिरसाट, नाना मगदूम, दीपक सावळे, गजानन वाघ, रोहित पवार, गणेश तांबे, दुर्गेश चांदणे, इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी समाजसेवक रमेश दोडके व नवनियुक्त अध्यक्ष दिलीप यादव यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। येणाऱ्या काळात सर्व समाजाला सोबत घेऊन समाजहिताचे कार्य करणार असेही नवनियुक्त अध्यक्ष दिलीप यादव यांनी सांगितले। मी रमेश दोडके एक छोटा मातंग समाजाचा कार्यकर्ता आहे। मागील 1-2 महिन्यापासून जयंती समितीच्या माध्यमातून रेस्ट हाऊस येथे 2 वेळा मीटिंग लावण्यात आल्या। त्या काही वैचारिक पातळीवर त्या मीटिंग रद्द करण्यात आल्या। आत्ता समाजानं 24 तारीख जयंती समितीची डिक्लेअर केली आहे आणि आजची तारीख आहे 12-13 आहे, तर 13 तारीख आहे। तर त्या जयंतीला कमीत कमी 9-10 दिवस उरलेले आहेत। वेळ कमी असल्या कारणाने दिलीप यादव हे समाजाच्या दारात जाऊन समाजाला विनंती केली, बाबा अध्यक्ष कोण निवडायचं आहे। मग समाजाने प्रत्येक समाजाने सांगितलं, दिलीप भाऊ तुम्ही चांगलं काम करता, तुम्ही अध्यक्ष, आम्ही तुम्हाला अध्यक्ष म्हणून स्वीकारतो। त्यामुळे आज दिलीप भाऊ यांना अध्यक्ष म्हणून समाजाने घोषित केलं आहे आणि त्यांच्या ह्या वह्या पण याच्यामध्ये सगळ्यांची नोंद आहे। सगळ्या समाजाने त्यांना दिलेला पाठिंबा त्याची नोंद याच्यात आहे, या सह्या आहेत, या संपूर्ण सह्या आहेत समाजानं केलेल्या। जे कोर कमिटीचे जे 100 लोक आहेत त्याच्यापैकी जवळ 70% लोकांनी सह्या त्यांना देऊन त्यांची मान्यता मंजूर केलेली आहे। त्यांना मी पुढील वाटचाल, त्यांचा मोठा बंधू म्हणून या नात्यानं त्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि समाजाचं समाजकारण करताना समाजाच्या हिताच्या गोष्टी कराव्यात हेच त्यांना मी विनंती करतो। सर्व समाजाचा मी आभार व्यक्त करतो। येत्या काळात मी सर्व शक्ती मी काम करणार, सर्वाला घेऊन मी काम करणार, समाजाला घेऊन शक्ती सोबत घेऊन चांगल्या प्रवाहात मी काम करणार आणि पुढे चालत राहणार। सर्व समाजाचा मी आभार व्यक्त करतो। पुढे समाजाला व्यक्तीला अन्याय होऊ देणार नाही याच्यावर लढा करणार आणि समाजाआधी मी लढत राहणार लास्टवर जेव्हापर्यंत आहे। कुठलाही समाज कार्यकर्ता असतो मी पहिला उभं राहणार। प्रत्येक समाजाला काय बी झालं तर पहिला, हर एक माणसाला काय झालं तर पहिला मी उभं राहणार। ते जबाबदार मी घेतो, कोण बी असू द्या त्याच्यासाठी मी उभा आहे। 24 तास मी तुमच्यासाठी उभा आहे। जय लहुजी, जय अण्णाभाऊ।